मामा चिल मोडमध्ये थांबलाय मामा. मामा काय बघतोय? अच्छा, गाडीला नंबर प्लेट नाही म्हणून तो छोटा हवालदार बघतोय त्याकडं. असो, चला भाई. ज्यावेळेस अशी लोक गाडीचे पैसे फिटले असं कधी म्हणता येतं माहिती आहे का तुम्हाला? आता काय माझ्यासोबत काय होतं माहिती आहे का? एकतर ही 400 भैले कमी आहे ना का रोडला, म्हणजे आहेत पण एवढ्या नाही आहेत. त्यात आपण घेतलेली ब्लॅक वॉश केलं काय दिसते भाई गाडी, काय दिसते नेक्स्ट लेवल. काल मी प्रांजल जो आहे त्याने आणि मी एकाच दिवशी गाडी घेतली होती, पण त्याची दुसऱ्या डीलरशिपची, आपली दुसऱ्या डीलरशिपची. त्याची व्हाईट गाडी, आपली ब्लॅक आहे. भाई लोक थांबून हो ये क्या आहे, ओह स्पायडरमॅन की गाडी. हा तर लोक थांबून बघत होते गाडीला माहिती आहे का, दोन्ही गाड्यांना. आणि त्यानंतर ना परत मग मी माझ्या घराजवळ आलो, तिथं पेट्रोल पंपवरती गेलो घराच्या. तर भाई तिथं लोक कंटिन्युअसली गाडीकडे बघत होते आपल्या, कंटिन्यू. त्यावेळेस मला वाटलं की भाई जे आपण पैसे लावले त्या गाडीसाठी वसूल आहेत भाई, वसूल पैसा वसूल गाडी. लोक ज्यावेळेस असे गाडीकडे बघतात ना त्यावेळेस लय भारी फील येतं नाही का. मी असं सांगू नाही शकणार, परत तोच शब्द आला, पण ठीक आहे भाई, काय करणार, नाही सांगू शकत तर नाही सांगू शकत, नाही सांगतायत बाबा. फील लय भारी आला मला, याला काय सांगायचं. आणि अनलकीली नेमकं ज्यावेळेस असे रिॲक्शन मला मिळतात ना त्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा नसतो. मग आता एका पोरासाठी हेच असतं भाई, की ज्यावेळेस आम्ही आमची गाडी घेतोय आणि आमच्या गाडीकडे ज्यावेळेस लोक बघतायत, ठीक आहे दिदी चांगली दिसताना असं सुशिक्षित वाटली मला, पण ती उलटी चालली आहे मूर्ख असो. हां, तर आमच्या पोरांसाठी हेच असतं भाई, की आमची गाडी आहे, आम्ही त्या गाडीसाठी पैसे लावलेत, आम्ही ती गाडी रोज धुतोय, आम्ही तिला क्लीन करतोय. आणि ज्यावेळेस त्या गाडीकडं ज्यावेळेस आमच्या गाडीकडे लोक बघतात ना त्यावेळेस आम्हाला वाटतं की भाई फिटले, आम्ही जेवढे पैसे लावलेत ना सगळे फिटलेत भाई, पैसे वसूल झाले हे आम्ही म्हणतो. काय तर आता काय आमच्या मुलांच्या इमोशन्सचं काय सांगायचं मी, जाऊ द्या, सगळ्यांना नाही करणार. ज्यांच्याकडे बाईक आहे किंवा ज्यांच्याकडे कार आहे बाई आणि जे त्यांची गाडी नीट ठेवतात, जपतात नाही का जीवापेक्षा, त्यांना ही गोष्ट जर रिलेट होईल. बाकी ज्यांचं आपल्याला माहीत नाही. कारण भरपूर लोक आहेत जी गाडीला फक्त एक वस्तू म्हणून बघतात. आमच्यासाठी भाई ही गाडी वस्तू नाही आहे, आमच्यासाठी आमच्या फिलिंग्स आहेत, त्यामध्ये आमचे इमोशन्स आहेत, आमचं प्रेम आहे ही गाडी. मग काय तर चलो, मागं पण आहे कोणतरी, कोणीत का असं ना. चलो 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 भाई, ऑन मारा, इधर से घुसा, बांग बुंग जाने का आपने को. कारण मी आज परत लेट आहे. सरक बाजूला सरक, जाऊ दे मला, उशीर झालाय. हे ॲक्टिवावाल्यांना ना भाई, हे ॲक्टिवावाल्यांचं काय करू, म्हणजे मी पण ॲक्टिवावालाच आहे स्टील. मी असं करत ना एवढ्या वाकवानी, मागणं कोणतरी येतं त्याला साईड द्यावी ना, कसा करतोय भाई, हो ना बाजूला, जाऊ दे ना मला. काही तर करू मी, डायरेक्ट रोड रॅश करू का आता इथं? हा शेट, इधर सेज गर्दी लग गया तो आगे का. अरे भाई ओ हे काय, पिछू क्वेश्चन आहे ना. चलो, हा कुठून आला भाई मध्ये, तरी मी बघितलं होतं की मागं कोण आहे का. काचकन आला हा अगेन ॲक्टिवा. बाई हे ॲक्टिवाले जाऊ दे आता, कायच बोलायचं. डेंजर असतं ॲक्टिवाली, पण कधी कुठं कशी घुसतील सांगता येत नाही यांचं. हे ॲक्टिवा आणि ॲक्सेसवाली एकसारखीच होई. ज्युपिटरवाला कधी मला मास्क करताना दिसला नाही का, काय माहिती. हा, कारण त्यांच्या गाडीला ॲव्हरेज कमी आहे ना. ज्युपिटरला ॲव्हरेज कमी आहे, त्यामुळे ते लोक मस्ती नाही करत वाटतं. ॲक्सेसवाल्यांना पिकअप जास्त म्हणून ते मस्ती करतात. आणि ॲक्टिवाल्यांचं काय, त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत चांगल्या. ओ बापरे, यार काय करतो ए रताळ्या, बाजूला हो. अगेन ॲक्टिवा, ही पण ॲक्टिवाचे भाई 125. आज काय विषय, आज ॲक्टिवावालेच मला का घावं लागले टप्प्यात माझ्या. नुसते मधी बाजूला व्हायचं तर का रोड रॅशच करू आज. वाटतंय मला भाई तसं रोड रॅश करावं म्हणून ॲक्टिवाल्यासोबत. एखादं तर ओ एक आहे मामा का गाडी उलटा. नाही बरोबर लागलं. हिअर कम्स मामा किधर जा रहा है तुम. चलो, रस्ता रिकामा भेटलेला आहे भाई. डायरेक्ट लावला पण टॉप गिअर 6 आणि गेले 112 14. काय मस्त फील येतं भाई. एक गया डाउन शिफ्ट, और ये उठाया अप शिफ्ट, डाउन शिफ्ट. लय भारी आवाज होतो भाई गाडीचा.
वन डाऊन. कॉर्नर्स वर काय परफॉर्म करते आपली गाडी. उई झॉन्टिस, आई शपथ भाई. झॉन्टिस कसलं पहिल्यांदा बघतोय झॉन्टिसला समोरासमोर. कसली दिसते भाई, सेक्सी. तोड तोड गाडी भाई. गाडी भाई एक नंबर, मस्त दिसते गाडी. हो नाईस नाईस, कडक खतरनाक. त्याचे पण पैसे वसूल होतीलच. कसलं भाई, हा हा कसली टेल पण तिची. काय दिसते भाई गाडी. इंजिन केवढं मोठं त्या गाडीचं, मस्त. पहिल्यांदा बघितलं मी झॉन्टिस. तुम्हाला भरपूर लोकांना झॉन्टिस माहीत नसेल मित्रांनो. झॉन्टिस एकदम सेक्सी बाईक आहे. काय दिसायला सेक्सी म्हणजे सेक्सी इंटू 100. आता तुम्ही बघितलं असेल ना, सर्च करा जाऊन आता भाई गुगलला झॉन्टिस काय. अय हंटर वाजलो चल. ओ मोठं गार करून गंमत मध्ये. नको भाई आपल्याला गार नाही करायचं कोणाला. आपण आपल्या धुंदीत जायचं फक्त, वास संपला विषय. अय बघा याच्या धुंदीत चालय नरसाळ गांड्या. देऊ काय फटका तुला. इकडं बघा ना काय नाही, तोंडवर करून निघालाय पुढं. एखादा आला आणि डायरेक्ट घेऊन गेला सोबत. मग टुडे इज द लकी डे. कारण आज इथं गर्दी नाही असं मला वाटतंय. आय होप सो. कसा आहे कंट्रोल हा गाडीचा. गाडीचा पण काय विषय नाही, आपला कंट्रोलच चांगला आहे भाई गाडीवरती. काय विषयच नाही. ओ इसको वळणे काय ब्रिओ काय. मग जा ना लवकर. काय माझा कशाला वेळ घालवते भाई. चला. शेट. ओ हा काल सर्व्हिस केल्या केल्या मला असं वाटत होतं गाडी पळत नाही भाई. पण आज मला आत्ता वाटतंय की गाडी लय पळतीये. सर्व्हिसचा फायदा झालेला आहे मला.